हॅलो, करा आवाज आहे का नाही? हॅलो. खरं म्हणजे आम्ही आज म्हणतो कल्टी एकल बायगो रागावली तर प्रवीण पाटील रागावता कामा नये. कारण तमाम भोपर वाशीय आणि हा चेंडू येस आउटसाइड द अपस्टम्प स्वैर मारा दिशा इन मारा. डोंबिवली पट्ट्यामध्ये पुरस्कार त्यांची वानवान आहे. भरपूर पुरस्कार ते मानपाडा आणि उंबारळी, गावदेवी उंबारली आणि मानपाडा. आणि हा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू येस आणि दॅट इज द वाईट डिलिव्हरी. 2 धावा मिळतील अशाच संघाची धाव संख्या 2 वर. या ठिकाणी पहिल्यांदाच लॉन्च होते आमचा गावठांची गावठी रंभा मिस्टर माटे अंपायर. गोट्याला ऑप्शन खरं 12,000 परवडत नाही. लो बजेट काम जास्त. आणि हा चेंडू पुन्हा यश शॉर्टपिच चेंडू होता. पुन्हा ते चेंडू गेला बघूया. एक धाव मिळते संघाची धाव संख्या 3 वर. बिन बाद 3 3 फनन. अतिशय चांगलं मैदान म्हणजे ज्यावेळेला आलो तर त्याच्यापेक्षा बरं आहे. कमीत कमीत कपड्यात जास्तीत जास्त अंग झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावदेवी उंबारली विरुद्ध मानपाडा 6 विद्यमान सामना सारांश ट्रॉफी 2022. मॅची लवकर संपून टाका, कधी नेम येईल पत्ता नाही. तर सगळीकडे टुर्नामेंट बंद झाल्या म्हणून तर जास्त चिटकू नका, नाही तर मोदी साहेब 4 डोस देतील, 2 दंडावर आणि 2 ढुंगणावर. कारण ढुंगण असं शरीराचा बोनलेस भाग आहे तर 4 मारा 10 मारा. आणि हा पुन्हा यस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट बॉल असेल बघूया पंचांचा निर्णय. आणि संघाची धाव संख्या 2 चेंडू आणि 3 धावा. अतिशय चांगले क्रिकेट, चांगली स्पर्धा. सारांश ट्रॉफी सालाबाद प्रमाणे जय मल्हार क्रिकेट संघ चेंडू हवेमध्ये असेल बघूया. आणि हा संघाला बसेल पहिला हादरा बघूया. सॉफ्ट डिसमिसल. अतिशय खराब सुरुवात. संघाला बसेल हादरा. अतिशय खराब सुरुवात, डळमळी सुरुवात. संघाची धाव संख्या 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या विकेटचा काढता पाय, पहिली विकेट पाय होतात. नवीन वन डाऊनचा फलंदाज उंबारली संघाने जिंकले नाणेफेक पहिल्यांदा फलंदाजी. शरद आणि उंबारलीचे कट्टर समर्थक आमचे आदरणीय सिनियर सिटीजन नव्हे, अतिशय म्हणजे 90 वर्ष असून दे काय म्हणजे औषेला मोल नाही. बघा डोळे अजून चांगले आहेत. विनोद पाटील ज्यावेळी भोपर गावामध्ये पहिल्यांदा आलो म्हणजे आज असं वाटलं कुठेतरी जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात आलो काय. वातावरण एकदम ढगाळ वातावरण. रायडा महोदय विकेट पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, परंतु धाव एक मात्र एकच मिळेल. संघाची धाव संख्या 4 वर. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जसा जसा आमचा आवाज खुलेल जरा 12ची आरती होऊ द्या. कारण विदाउट चार्जिंग नो इम्प्रेशन. धाव संख्या 1 बाद 4. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. रायडा महोदय विकेट. आणि हा चेंडू मिड विकेटला क्लिअर केला बघूया. चेंडू हवेमध्ये असेल आणि हा संघाला बसेल दुसरा हादरा. अतिशय खरं सुरुवात बघूया. 2 बाद 4 अशी दमछाक पिछे हट. 4 फॉर 2. उंबारली संघाने जिंकली नाणेफेक, पण तो हा निर्णय चुकीचा आहे की का बघूया.
पुढावूनचा फलंदाज 2 बाद 4. अतिशय कमी धावसंख्या, जुजबी धावसंख्या, खराब सुरुवात, डळमळी सुरुवात, विकृत सुरुवात. 4 for 2. उंबारली संघ जिंकली नाणेफेक. पहिल्यांदा फलंदाजी आणि निमंत्रण न्योता धावत दिले प्रतिस्पर्धी संघ मानपाडा. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर बॉलिंग मार्क तयार. आणि हा पुन्हा फक्त 1 धाव मिळते. एकशे कुछ भी नाही. चेंडू गेला शॉर्ट मिड विकेटला. शॉर्ट मिड विकेट नाही, शॉर्ट मिडॉन यांच्यामधून 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या फक्त इन मिन 5. गोलंदाजीला पूरक पोषक अशी खेळपट्टी बघूया. पहिलं अतिशय चांगलं षटक बघूया जे षटक पॉवर प्ले मधलं होतं आणि पहिल्या षटकात 2 विकेट घेऊन फक्त इन मिन 5 धावा दिल्या. याला म्हणतात बॉलिंग ॲनालिसिस. जबरदस्त मारा, अप्रतिम बॉलिंग अटॅक. फक्त 5 धावा 2 बली असं बॉलिंग ॲनालिसिस. गोलंदाजीचं पृथक्करण. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. उंबारली संघ फक्त 5 धावा, धावा बळागर 2 बाद 5. आणि नवीन गोलंदाज मनमाडा संघाचा न्यू मीडियम पेसर. जर दुसरा माईक असतं तर चाललं असतं आपलं. तुमचं आमचं चालेल ना. तुमचं आमचं जमतेच ना नेहमी. यस यस. खरं म्हणजे डोंबिवलीहून आता बाल सोडवण्याची गरज नाही. प्रवीण तयार झाले आता बाल सोडून दुसरा बाल सुब्रमण्यम. खरं अतिशय तंत्रशुद्ध समालोचन आणि बरीचशी माहिती ज्याने कव्हर केली. अल्पावधीत तयार झालेला एक जबरदस्त ब्रँड मिस्टर विनोद पाटील. नवीन गोलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित नवपरिणित गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क. संघाच्या वतीनं दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पटोडीतलं पहिलं षटक. आशुतोष भगवान शंकराचं नाव आहे. आणि आमचा माटे अंपायर आणि हा दिशाहीन चेंडू. यस, दॅट इज द वाईट डिलिव्हरी. क्या बात आहे. एकेकाची स्टाईल आहे. आता एका ठिकाणी गोट्याने घेतला 15,000 ॲडव्हान्स अंगावर. आला 2 वाजता मग तो डीजे नाही. साला लग्नामध्ये हुंडा घेतल्यानंतर बायको चिकनी नाही, बायको काली आहे, बायको कॅरेक्टरलेस बेबिचारी सांगून चालत नाही. संसार करावा लागतो. काय म्हणायचं पाटील? नाही, मी तुमच्या मताशी सहमत आहे, पण मी यावर जास्त भाष्य करू शकत नाही. आणि हा झेंडा आउटसाइड द ऑफ. यस, अप्रतिम फटका, जबरदस्त टायमिंग शॉट. आणि हा मामशेर बघूया म्हणतात चौकार. यस, पप्पी दे पप्पी दे. माटे पप्पी मागतोय. यस, पप्पी घेणार कुठं? पाहिजे का नको पप्पी घ्यायला? हा, शिलपाटात भिवंडीला बघा कसा काय. बघितली की नाही पायल नावाची? दादा लाईव्ह आहे दादा. आणि येस, आउटसाइड द ऑफ स्टंप या फ्लाइटेड डिलिव्हरी. विनोद पाटील, मी एकाली समालोचनाला गेलो. त्याने मला विचारलं, साहेब म्हणते आता सगळ्या बैलांच्या शर्यती सुरू केल्या, म्हणजे वाईटचा इशारा. यस म्हणतो, टोणग्यांच्या शर्यती काय होत नाही? ही जर लाईव्ह नसते ना मी सांगितलं टोणग्यांच्या, पण काही म्हणा, टोणगा मग बैलापेक्षा पॉवरफुल आहे. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर. आणि हा पुन्हा एकदा भरकटला बघूया. अतिशय वाईट चेंडू. दॅट इज द गोट्या माट्या. गावठांचा गावठी अंपायर. कमी बजेट जास्त काम. तर संघाची धावसंख्या झाली 12 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. उंबारली संघ 2 बाद 12. अतिशय चांगलं क्रिकेट बघूया. मैदान चांगलं आहे. विनोद पाटील, ज्यावेळी मी पहिल्यांदा आलो होतो त्यावेळी मैदान थोडंसं गरम, आज चांगलं केलं आहे. प्रवीण पाटील धन्यवाद देतो आपण. यस, प्रवीण पाटील असा म्हणून हत्तीला देखील चड्डी घालेल इतकी ताकद आहे.
आणि हा यस पुन्हा एकदा चांगला बघूया आणि यस माट्या ये है माट्या काय येऊ द्या माट्यासाठी. यस टाळ्या येऊ दे तर टाळ्यांनी पोट भरत नाही. जरा खिशाला हात लावा जरा. टाळ्या अशाने का सांगतील मला टाळ्या पाहिजे हे पाहिजे कवट्या बोलला. अरे आम्हाला माहिती तुझे काय आहे कधी. आणि दादा आता पायाने देखील वाईट द्यायला लागले ना. यस अरे एक तास तंगड्यावरती डोकं खाली. नशीब दुसरं सामान तरी वरती आहे नाही तर ते पण जमिनीत त्यांच्या रुतलं असतं. तो आहे ना कुठला ते पंढरपूरचा अंपायर. आता दादा यांना पण दादा ऑप्शन आता भरपूर ऑप्शन आहेत. आणि हा येस अप्रतिम फटका घ्या ग्लोरियस स्ट्रोक आणि हा मिळते चौकार. एक नेत्रदीपक टायमिंग अप्रतिम. येस क्या बात आहे. दॅट इज अ ब्युटिफुल स्ट्रोक. काय म्हणाल विनोद बोपर. अतिशय चांगला फटका दमदार स्ट्रोक अप्रतिम ड्राईव्ह आणि हे सलग 3 चौकार. टोटल स्कोर झालाय या ठिकाणी 20 वर. 2 बाद 20 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि हा पुन्हा यस अप्रतिम फटका काय ग्लोरियस पुन्हा एकदा सलग बघूया. येस गाणी स्टॉप झाला. त्याच्यानंतर खरं होतं दादा तुम्ही अर्ध्यावर डाऊट मस्त म्हटलं. त्याच्यानंतर आम्हाला बोलायचं होतं. धाव संख्या 24 सलग 4 चौकार. काय बॅटिंग बघूया. उसारले आणि मानपाडा उभारली. आमच्याकडे उसारले उभारले तर आम्हाला हरलो होतो नाईटला. ती जखम आमच्या अजून आहे. आणि उंबारलेवाल्याने तर आम्हाला हरलं होतं कराव्याला. खरं ज्यावेळी वाकल्याला नाईट होती. यस आणि हा बुलटा चेंडू पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. फक्त 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 25. पहिलं षटक मात्र आपलातून विनोद पाटील फेकलं होतं. फक्त 5 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र एक जबरदस्त कमबॅक. उंबारली संघाचं जबरदस्त जोरदार पुनरागमन. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत बघूया. जे कोणी भेलवाले कुल्फीवाले त्यांना धन्यवाद द्यायला. ते शेवटपर्यंत थांबतात. लग्नामध्ये वरात कोण पोचवतात. पिणारे पोचवतात. आहे का नाही सांगा. फक्त नवरा नवरीनं आई वडील असले तर साला पाकेट टाकणार बुफेवर हात मारणार घरी झोपायला जाणार. हो यस दिशाहीन चेंडू. वाईट डिलिव्हरी. 1 धावेचा इशारा 1 धावेचा संकेत 1 धावेचा निर्वाळा धावा समर्थन 1 धावेची पुस्ती मल्लीनाथी भाष्य भाकीत प्रतिपादन. 1 धाव मुळे संघाची धाव संख्या 26 वर. 2 ओव्हर्स 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि हा पुन्हा यस दिशाहीन चेंडू. अतिशय महागडी गोलंदाजी बघूया. तब्बल षटकात लुटल्यात. 5 वाईट आणि प्लस 4 चौकार आणि 1 सिंगल म्हणजे अतिशय महागडं. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट WTC. आणि हा शॉर्ट पेच चेंडू पुन्हा एकदा यस आणि हा असेल चौकार. नेत्रदीपक टायमिंग अप्रतिम फटका क्लासिकल स्ट्रोक्स. 4 धावा मिळते. संघाची धाव संख्या 30 वर. 31 आणि विनोद पाटील या षटकात तब्बल मोजल्या 26 धावा. असं जर गोलंदाजी केली तर प्रतिस्पर्धी संघाला मात्र एक 26 धावांची लयलोट दुसऱ्या षटकात. 2 बाद 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 12 डिलिव्हरीज.
उंबारली विरुद्ध प्रतिस्पर्धी बनाम गावदेवी उंबारली आणि मानपाडा असे दोन ताकदवर संघ बघूया. डोंबिवली पश्चिम मधले दादा संघ कृपया गाडी उतरायचं प्लीज. स्कोर 31-31. आणि नवीन गोलंदाज मानवाडा संघाचा द न्यू मॅन सोमनाथ भोईर उंबारली एक्सप्रेस. काल कांबा संघाचं नाव काय होतं? रावण 11. काय साले नाव, एक उतरला त्याचं नाव दुर्योधन. नशीब साला दुःशासनने ठेवलं, लेडीज बसल्या त्या पाठीमागे स्टेजवर. तिसरा षटक, पहिला चेंडू तयार. राईट आर्म होते विकेट्स अक्रॉस दी लाईन. चेंडू पुश केला, टॅप केला बघूया. चेंडू केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग दरम्यान 2 धाव मिळतील. 1 धाव मिळते संघाचे धाव, दुसऱ्या 25. संघाचे धाव संख्या 32. 32 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सद्यस्थिती विद्यमान असता बघूया 2-32. सामना नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, कारण थोडीशी खेळपट्टी हळू जसा ऊन पडेल थोडीशी टणक होईल. मग अशी गोलंदाज बघूया. देवीचा पाडा आणि आगासा संघाने निसटता विजय. तर सोमनाथ तयार. जोरदार चेंडू बघूया. अप्रतिम डिलिव्हरी. येस, पुन्हा एकदा सफल होतं. स्ट्रगल करते डॉट बॉल. निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या स्थगित सीमित 32 वर. 32 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. यस, कीपर देवा. द वॉल ऑफ चायना वॉल. आणि हा पुन्हा एकदा दादा कशाला सरळ खेळ ना जरा, काय गरज आहे. चांगला स्कोर आहे. आणि हा पुन्हा दयास पुन्हा एकदा चेंडू. फक्त 1 धाव मिळते. 1 से ज्यादा कुछ भी नाही. संघाचे टोटल स्कोर 3-3. 2-33. अतिशय चांगली स्पर्धा. प्रवीण पाटील यांचं हे दमदार आयोजन. सालाबाद प्रमाणे किती वर्ष? 9. काय योगायोग बघा. आणि हा दमदार स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये असेल पण आउट ऑफ पाग. यस, जबरदस्त टायमिंग. यस, जरा दुसरा माईक तयार ठेव रे बाबा. अरे दौलानी ना 50-50 माईक असतात. एक खराब झाला फेकून देणार. कमीत कमी 2 तर ठेवा. आणि हा सलग म्हणतोय ये चेंडू. हो, अप्रतिम पैफट चांगले होते विनोद पाटील, पण तो चेंडू गेलाय सीमा रेषे बाहेर. पहिल्यांदा षटकार, नंतर चौकार. दमदार फलंदाजीचा प्रदर षटकार. यस, Yes. फलंदाज आहे त्याच्या बॅट मधून आपण बघतो सलग 4 चौकार आले होते सुरुवातीला, आणि आता सलग 2 षटकार. तो एका बाजूने खूप जबरदस्त बॅटिंग करतो, दुसऱ्या बाजूने त्याला सपोर्ट मिळणं गरजेचं. 33 धावांवर तो पोहोचलेला आहे. 33 नाही 39 ना, किती रे त्याची वैयक्तिक धावसंख्या. वैयक्तिक 33. काय सांगाल, भोपर नगरीमध्ये दुसऱ्यांदा मला वाटतं तुम्ही आलेले आहे. नक्की दुसऱ्यांदा. आणि यावर्षी सुपारी कुठेतरी कॅन्सल करण्याचा विचार तुम्ही करत होता कुठे? नाही यांचं सोडता नाही दादा. बायको नाराज झाली तर तरी पण भोपरवाशी नाराज होता कामा नाही. बायकोचे समज काढणार, त्यांचे समज कोण काढणार? नाही, मला सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की तुम्ही नाही 8 तारीख दुसऱ्या कोणाला दिली म्हणून. सुपाऱ्या आम्ही काय गोट्या नाही.
गोट्या कसं ते वीटभट्टीवर कामगार का बघा असतात ते 10 मार्क उसळ घेणं. तसा आमचा धंदा नाही आणि धंदा हा करू नये. विनोद पाटील एकदा दिलेला शब्द म्हणजे खलास जायचं आहे. जरी बजेट कमी असलं तरी जाणं भाग आहे तुम्हाला ना. आता लॉकडाऊन आहे नंतर कोण कुत्रे विचारणार नाही. चला आमची नोकरी ठीक आहे. आता राहुल लाईव्ह करतो. राहुल उल्वेकर ज्याने इथूनच सुरुवात केली होती खरं तर त्याच्या येस येस करिअरची. लाईव्ह सुरू इथूनच केलं होतं भोपर नाही. गावातून. राहुल बद्दल काय सांगाल? भोपर म्हणजे सौदी आहे असं लोक म्हणजे सौदीचा पैसा टिकतो म्हणतो. तो भोपर मध्ये आला तर चमकला. कारण वाट जरी दुर्गम असली परंतु ती पुढची वाट चांगली आहे. पण एक आहे बरं आहे, मैदान बाहेर आहे तर बरं आहे. म्हणजे मारामार कटका जरी बाहेरच्या बाहेर त्याचा गावाला धक्का नाही. बरोबर की नाही? इथंच करा काय ते तर संघाची धावसंख्या टोटल 45. चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या, अधिकतम उदंड, व्यापक अपरिमित धावसंख्या. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर राईट आर्म हो द विकेट. आणि हा चेंडू जाईल येस हवेमध्ये. येस लॉफ्टे आणि ड्रॉप इट. घेतला का सोमनाथ भोईर. तर नवीन फलंदाज रोशन ठाकूर. आणि बालच्या मैदानावरती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषकमध्ये मानपाडा संघ टॉप 4 मध्ये दाखल झालाय. निलेशने तिथे तिन्ही सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती. 31 पहिल्या सामन्यात, दुसऱ्या सामन्यात 31 आणि त्यानंतर 40 नाबाद होता. म्हणजे त्याचा फॉर्म चांगला आहे. दशरथ दादा आपण पाहतो निलेश तेही कन्सिस्टंट परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळतोय. आणि हा फुलटा चेंडू येस काय जबरदस्त टायमिंग. परंतु फक्त एक धाव मिळेल. बघूया छत्रक्षा आहे तिथं एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 46. विनोद पाटील खरं म्हणजे आम्ही डोंबोली यायचे म्हणजे तुमची नोशी पाहिजे. कारण सगळे इथं जोड्या आहेत. बालू पाटील, नितीन कालन. चला आम्हाला जोड मिळत नाही. हाच जोड त्यांचा भरोसा नाही. गावी गेलेला भैया आणि माहीर रागावून गेली बायको यांचा तसा यांचा भरोसा नाही. आता माट्याने तिथं एकटाच थांबवलं मला. नाही काय सध्या एकदा फॉर्म आला ना फॉर्म नंतर चालू होतं नाटक. आणि हा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये यस आणि हा आउट ऑफ बॉक्स. हो व्हॉट अ फिल्डिंग. आणि हा षटकार आहे. दादा खरा आता टाइम होता. नाही त्यात काय माहित नाही तुमचं जमत नाही म्हणून गोट्या त्याचा डिजॉबडे का आणतो त्याला माहिती नाही अजून. तो नवीन आहे. 2-3 सुपाऱ्या केल्या ना समजेल. नाही दादा वाजवतो बरोबर वाजवतो परंतु अर्ध्यावर सोडतोय. हे कसं सगळं कॉम्बिनेशन असतं. आणि हा येस आउटसाइड जाऊन चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा स्टेअर केला होता भूया चेंडू गॅदर केले. स्ट्रेक्शॉट डॉट बॉल निर्धाव चेंडू. संघाचा टोटल स्कोर झाला बघूया या ठिकाणी 3 बाद 52. 52 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली धाव संख्या. मानपाड आणि उसारले 2 ताकदवर संघ बघूया डोंबलीमध्ये उंबारली. चला मजा उसारले तिथे कारण उसारलीची आता नाईट आहे ती कॅन्सल झाली. कंचिंगचा कंचिंगचा कुठले बरोबर तुम्ही घेणार.
विनोद पाटील, क्रिकेट हा फक्त असा खेळ आहे की जिथं क्वालिफिकेशन विचारलं जात नाही. आणि हा लॉब केलाय बघूया पुन्हा एकदा चिकू दाबणार कोणाचे? तुला चिकू आहेत का? तू विना चिकूला आहे. आता काय गाणं लावलं? हे लाईव्ह नव्हती स्पर्धा, लाईव्ह. अठ्ठावन्न 58. आणि राहिलेल्या संघाचे शेवटचे अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक स्लॉग ओव्हर बघूया. संघाची धावसंख्या 58. 3/58 चांगली धावसंख्या. मानपाडा आणि उंबारली 13 चेंडू आणि 40 धावांची अप्रतिम फटकेबाजी. निलेश दमदार फलंदाजी. मॅरेथॉनिंग मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॅटिंग. भीम पराक्रम. आणि राजकुमार, एक भाई आहेत आमच्या राजकुमार म्हात्रे. तर शेवटचा स्पेल, शेवटचं षटक प्रगती बद्दल मिस्टर राजकुमार तयार. गावदेवी उंबारली संघाचा आणि मानपाडा. राईट आर्म डाऊन देखील पहिला चेंडू पुन्हा चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेनं. फक्त 2 धाव मिळतात बघूया. फक्त 1 धाव मिळते. यस, संघाची धाव संख्या झाली 59. 59 for the loss of 3 wickets. 5 balls to go in the 5th over. Backward point, short cover, short third man, deep back for square leg, deep mid wicket. एक लॉंग ऑफ, लॉंग ऑन असं आक्रमक क्षेत्ररक्षण, जबरदस्त आरास, रचना, मांडणी, सजावट, नाकेबंदी, तटबंदी, बॉलिंग मार्क तयार राजकुमार. आणि हा पुन्हा दमदार स्ट्रोक यसेफ केला बघूया. आणि हा असेल चौकार. डीप फाईन लागला चेंडू फरार होईल. चैत्र दीपक फटका, अतुलनीय, उल्लेखनीय फटका, विश्वसनीय फटका, मॅग्निफिशियंट स्ट्रोक. 4 धावनी संघाची धावसंख्या. निलेश जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन, परफॉर्मन्स. काय बॅटिंग, अफलातून बॅटिंग. त्याच्यात म्हटले डबल 6 चौकार आणि 3 षटकार. आणि हा येस आउटसाइड बघूया. चांगला चेंडू आहे बघूया. 55 मात्र हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. कमबॅक करतो राजकुमार. उर्वरित फक्त इनमीन 3 बॉल्स टू गो. 3 चेंडू शिल्लक बघूया. पाहिजे फक्त इनमीन 6 धावा. अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी बघूया मिस्टर निलेश टू राजकुमार. अशी चकमक इर चुरस कॉम्बिनेशन. आणि हा उलटा चेंडू लॉफ्ट केला बघूया. चेंडू हवेमध्ये, परंतु अर्धशतकापासून दूर राहिला फक्त. आणि खेळी संपुष्टात. निलेश अशी दमदार फलंदाजी आपल्या संघासाठी करून दिली. आणि एक दमदार धावसंख्या धावफलकावर 44. 44 धावांची अफलातून इनिंग साकारणारा निलेश बाद देऊया तंबूच्या दिशेनं मार्गस्थ. आणि संघाला बसेल 4था आदरा पवन ठाकूर. कारण या स्पर्धेचा नियम आहे विकेटवर, काही ठिकाणी बॉल आउट. राहिले फक्त 2 बॉल. $63 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4/63 अशी चांगले धावसंख्या, कमाल धावसंख्या, अधिकतम बघूया. पुन्हा एकदा राजकुमार पाटील तयार. राईट आर्म ऑफ द विकेट, राऊंड द विकेट.
आणि हा येस अप्रतिम डिलिव्हरी नॉन स्ट्रायकरला फलंदाज बाद होईल आणि हा संघाला बसेल सुसाईड. 5वा हादरा. राजू पाटील आला ना बस. राजसाहेबांचा तो खास राजू पाटील आला ना बस. होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा. धन्यवाद. येस राजू दादा पाटील दमदार आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. कॉडबेन फलंदाज 6वा धक्का बघूया. फक्त राहिलेला इनमेन एक चेंडू बाकी आहे. लास्ट डिलिव्हरी इन दी 5th ओव्हर. रोहित म्हात्रे आणि हा शॉर्ट पिच चेंडू हुक केला बघूया. डबलचं टायमिंग प्रॉपर टायमिंग आणि शेवटच्या चेंडूवर चौकार येस चौकार आणि संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवल्या ठिकाणी 67 आणि 68 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ अतिशय चांगली बैठक त्याच्यात वाटा आहे तो 44 धावांची बहारदार खेळली. अप्रतिम बॅटिंग मिस्टर निलेश. आमच्या सारंश बाळाचा 16 बड्डेचा गाजतो. 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 धन्यवाद. प्रवीण दादा पाटील यांचे सुपुत्र त्याच्या नावाने जी स्पर्धा आहे बघूया. सारांश पाटील वाढदिवसाचे औचित्य साधून एक जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी भोपर गावामध्ये आमचे प्रवीणदादा पाटील आयोजक. वन मॅन शो वन मॅन आर्मी. 68 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी बघूया. सामना नक्कीच रंगतदार होईल. शेवटच्या चेंडूमध्ये सामना जागा दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे एकाच पात्रतेचे. दोन्ही बलाढ्य संघ बलिष्ठ संघ ताकदवर संघामध्ये हा होल्टेज मुकाबला. 68 धावांची गरज. विनोद पाटील निलेश मात्रे यांची दमदार 44 धावांची अफलातून इनिंग साकारली. जर 44 आणि याच्यातला विजेता संघ आगासन. आज मात्र सगळे संघ येतील विनोद पाटील कामारात. आता स्पर्धा कमी झाल्यात. एक फक्त मोठी डेट आहे म्हणजे 26, 27, 28, 29, 30. अडुसष्ट धावांची गरज. गावदेवी उंबारळी आणि मानपाडा. येस डेकोरेशन हो का. तशीच जुचंद्र गावामध्ये काही खासियत रांगोळी. घराघरात रांगोळी कलाकार आहेत. यांच्याकडे डेकोरेशन आहेत. म्हणजे कोण लग्नाचे गणपतीचे गणेश. चला गावदेवी उंबारली
संघाची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिली जोडी दाखल, सादर. 68 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 30 मध्ये 68, 68. शरद आणि भावेश आणि सचिन. बोल शरद. पहिला चेंडू तयार. शरद लेफ्ट महोदय गेट. पहिला चेंडू लॉफ्ट केला. चेंडू हवेमध्ये असेल परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, चांगली स्पर्धा. डोंबिवली म्हटले की एक जबरदस्त आयोजन. उत्तम स्पर्धा म्हणा, खाली चषक म्हणा, आडिवलीची स्पर्धा, निलजीचे वर्ल्ड कप. आणि 6 चेंडू मध्ये खिडूक पडायच्या मैदानावर भावेश. यस देबा पाटील भूमिपुत्र. संघाची धावसंख्या 6 वर दमदार फटका बघूया. खिडूकपाड्याच्या मैदानावर 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेचणारा 2016 म्हणजे हा दुसरा युवराज सिंग आहे. शरद आणि हा पुन्हा एकदा यस चेंडू स्वेप केला बघूया. चेंडू हवेमध्ये असेल आणि हा संघाला बसेल. पहिला हादरा आणि पहिला धक्का. दे धक्का. पहिल्या विकेटचा काढता पाय. पहिली विकेट पाय उतार. सिक्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि पहिल्या विकेटचा बदन प्रभात. पहिली गळती गच्छंती. पहिली विकेट तडीपार हद्दपार जेर बंद स्थान पत. पहिल्या विकेटची हकालपट्टी उचलबाडी. 6 for 1. नवीन वंडांचा फलंदाज कुमार. विनोद पाटील आणि हा शॉर्ट पिच चेंडू यस बॅकफुटला गेला. पुन्हा त्याचा एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या फक्त 7 वर 7 for 1. आणि विनोद पाटील हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. कारण मागच्या सामना याच्यामध्ये बघितलं बघूया शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर सामना निर्णायक ठरला होता. आगासन या संघाने निसटता विजय प्राप्त केला होता आणि प्रतिस्पर्धी संघ देवीचा पाडा पराभूत झाला होता. आणि याच्यातला विजेता तो झुंज देईल, 2 हात करेल. आणि हा या दमदार स्ट्रोक आणि हा षटकार. धावसंख्या 13 वर. बिन बाद 13, 1 बाद 13. 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 13. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. आणि हा सलग दुसरा षटकार. क्या बात आहे बघूया. काय बॅटिंग बघूया. क्या शॉट है बाबूसा. आता शॉट कुठला आहे, षटकार आहे की चौकार की अजून कुठला आहे ते बाबूशाला जाऊन विचारा. यस, कारण ते ओरिसावाले आहेत, ते शैला स म्हणतात. धाव संख्या झाली 19. चांगली सुरुवात विनोद पाटील. पहिलं षटक बघूया. 19 धावांची लय लोट. टार्गेट आहे 68चं. मगाशी बघितलं तर पहिल्या षटकात फक्त 5 धावा आल्या होत्या आणि 2 बळी गेले होते. तरी पण एक जबरदस्त धाव संख्या 44 धावाची निलेशाने केलेली साकारली.
आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या इनिंग संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगती पदावर रोहित म्हात्रे. संदप गावामध्ये ऑलर पाटील, तसे काटईमध्ये तर कमी आहेत पण पाटील कंपनी जास्त आहे. संदपमध्ये सर्वच पाटील. यस, भोपरमध्ये आहेत, माळी पण आहेत, पाटील आहेत. पाटील हा माहित आहे, मला आठवते, मला मी पण होतो. मच्छिंद्र पाटील, जगदीश पाटील. सध्या जगदीश कुठं आहे? जगदीश पाटील आणि रेश्मा मेकर गायबच झाले. हा, दोघांचा पत्ता नाही. आता या लाईव्हवाल्यांना शोधावं लागेल नक्की ते आहेत कुठल्या कोपऱ्यात. ओले मार्गो तयार. राईट महोदय विकेट आणि फ्लाइट डिलिव्हरी शॉर्ट पिच होता. चेंडू हवेमध्ये असेल आणि हा संघाला काय झेल, अप्रतिम झेल. आणि हा संघाला बसेल दे धक्का. दुसऱ्या विकेटचं बदन. काही गरज नव्हती फटका खेचायची. विनोद पाटील पाटील आता मध्ये पार्टनरशिपची गरज आहे या संघाला, कारण दोन महत्वाचे विकेट गेले तंबूमध्ये. जर पार्टनरशिप झाली, एकाला तरी थांबणं भाग आहे, अटॅक करावा लागेल. बघूया, टार्गेट भरपूरच आहे. बघूया, शेवटी क्रिकेट आहे. यस माटे क्या पाहिजे? अच्छा अच्छा, मिस्टर विनोद पाटील पडल्याच्या मैदानावर जेव्हा आले होते तेव्हा मी समालोचन करत होतो. बघूया नंतर मात्र असे तरी. अरे हो, यस, पल्लू शॉट, चौकार, नेत्रदीपक टायमिंग याला म्हणतात समय सुद्धा काढीचे. जरा अजून मरतेवान मिडलला मार. अरे कडक नाही, कडक ताठ म्हण, ताठ. साला मारून ठोकून सामान केले नाही मजबूत. सामान माझे हातपाय. कारण आमची लँग्वेज अशी असते, कोणी निंदा कोणी वंदा. पुन्हा एकदा तयार, बॉलिंग मार्कर. अतिशय चांगला चेंडू, कमबॅक खातो गोलंदाजाने. असे डॉट बॉल, निर्धाव चेंडू. यस, अप्रतिम डिलिव्हरी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या पुन्हा एकदा 2 बाद 23 वर 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसरं षटक प्रगती पदावर. एक नक्कीच हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, अटी तटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक उत्साहक सामना, प्रेक्षकाच्या काळजाचा ठाव घेणारा, मती कुंठित करणारा, मेंद शून्य करणारा रोमांचक सामना. दुसरं षटक, आगामी चेंडू तयार. आणि हा लॉप केला चेंडू हवेमध्ये आणि हा तिसरा हादरा. यस, विनोद पाटील, अशी जर पडझड झाली तर संघाचं भविष्य डार्क आहे, अंधकारमय आहे. कारण 68 डावा करायचे आहेत. एक पार्टनरशिपची गरज आहे आणि अतिशय चांगली गोलंदाजी. आणि नवीन फलंदाज प्रेम भोईर. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, रान उठवावं लागेल. देव माय धरणी ठाय. बॉलिंग मार्कवर अतिशय चांगली गोलंदाजी.
आणि हा शॉर्ट पे चेंडू, यस काय फिल्डिंग केली बघूया, जबरदस्त फिल्डिंग, आणि हा चौका झाला असता बघूया. आणि हा डॉट बॉल निर्धाव चेंडू, जास्तीत जास्त निर्धाव झाले तर नक्कीच दिवसभर वातावरण मात्र ढगाल आहे बघूया. येस, आणि हा यस फॉलो थ्रो मध्ये गॅदर करेल. सलग दुसरा चेंडू, डॉट बॉल निर्धाव चेंडू, जबरदस्त मारा, परिणामकारक मारा, आणि षटक क्रमांक दुसरा संपुष्टात. 12 चेंडू आणि संघाची धाव संख्या 3 बाद 23. 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 11-2-22 म्हणजे 11.5 धावांचा स्टीन रन रेट, आणि 18 चेंडू मध्ये पाहिजे 45 45 टार्गेट, म्हणजे प्रति षटकामागे 15 धावांचं इक्वेशन समीकरण. अस्किंग रन रेट आव्हान नक्कीच कठीण आहे. शेवटी कुठलंही टार्गेट शेप नाही. क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण याचा नियम नाही. एका रात्रीत संपूर्ण राजकारण समीकरण उलथवून लावणारा एकमेव वजीर. बोलस ने मिस्टर. 18 मध्ये 45, 18 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 45 रन्स. कोण रे? शरद. त्यानं पहिलं षटक मध्ये फेकलं होतं बघूया. पहिल्या षटकात धावा मोजल्या होत्या त्यांनी 19. सारांश ट्रॉफी 2022 एक देखना आयोजन, नीट का आयोजन, चांगलं मैदान. तर कृपया आगासा संघाचा कॅप्टन याच्यातल्या विजेता संघ यांच्याशी आपल्याला 2 हात करायचे आहेत. आणि हा दमदार स्ट्रोक, पुण्याचा 2 धावेचा बेनिफिट, 2 धावा मिळतील. उर्वरित 17 चेंडू आणि 43 धावांची गरज. या सामन्याचा निकाल बघूया. जर सामना टाय झाला, बरोबरी सुटला, पहिल्यांदा विकेट, आणि विकेट जर बरोबर असते त्याच्यानंतर टॉस विन. काही ठिकाणी सुपर ओव्हर, बॉल आउट. इथं थर्ड अंपायर वगैरे आहे की नाही? फक्त 9 साठी त्यांना पण काम नाही ना दादा. हो, व्हॉट अ कॅच, ग्रेट कॅच. सर्वोत्कृष्ट झेल बघूया या स्पर्धेमधील असा बघूया. बॅकवर्ड केलेला अप्रतिम झेल बघूया. चौथा आता काय झेल घेतला, असं वाटलं की षटकार होईल, परंतु हमेद सुरमर मग बॅकवर्ड केला, अप्रतिम झेल घेतला. याला म्हणतात क्रिकेट. सर्व गोष्टी जर पथ्यावर पडल्या तर नक्कीच विजय 100% यशस्वी बघूया. जबरदस्त एफर्ट, आणि नवीन फलंदाज जाईल मिस्टर मेघनाथ भोईर. उंबारली आणि मानपाडा. मिस्टर शरद तयार. तिसरं षटक प्रगती पदावर. जबरदस्त मॅच, अप्रतिम बघूया. दोन्ही संघामध्ये काटेकी टक्कर, कडा संघर्ष, कडा मुकाबला. दोन्ही संघ आमने सामने. षटक क्रमांक 3 षटक प्रगती पदावर. पुढचा चेंडू तयार, आगामी चेंडू. स्वीप केला बघूया पुन्हा एकदा. चेंडू शॉर्ट फाईन लेगला फक्त 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 1 आणि 2 होणार नाही बघूया. कमीत कमी 1-2 चौकार यायला पाहिजे प्रत्येक षटकात. संघाची टोटल धाव संख्या झाली 26, आणि पाहिजे धावा आतापर्यंत 42, 42. 4वर 2 मोठे चेंडू आहेत. 9 नाही रे, 15. 12 आणि 3 15.
आणि हा आउटसाइड बघूया पंचांचा निर्णय आणि हा म्हटले डॉट बॉल. यस, निर्धाव चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, अचूक टप्पा, उत्कृष्ट मारा, जबरदस्त मारा आणि हा डॉट बॉल. 14 मध्ये 42 म्हणजे 14 त्रिक 42. प्रत्येक चेंडूला 3 धावांची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा पुन्हा येतो. यस, काय फिल्डिंग केली बघूया. आणि आता हा देखील चौकात आला असता. काय क्लास फिल्डिंग बघूया, जबरदस्त एफर्ट. तर 2 धावा मिळतील. संघाची धाव संख्या झाली 28. 28 राहिल्या फक्त 40 धावा. आणि हा डॉट बॉल. यस, डोंबिवली शहराचे भोपर गावाला नाव गाजतंय रायगड ठाणे जिल्ह्याला. डोंबिवली शहराचे भोपर गावाला नाव गाजतंय रायगड ठाणे जिल्ह्याला. दादा आमचा मोठे मनाचा, पाही आहे तो दिल दर्याचा. गोर गरीबाचा दिन दयाळू संदीप माने आमचा राजा. शान भोपर ये गावाचा हो संदीप माने आमचा राजा. संदीप माने राजा, संदीप माने राजा, संदीप माने राजा, संदीप माने राजा. 3 षटक संपले. 3 षटकानंतर जलबान, बाद में नशाबान. नशाबान म्हणजे तंबाखू आहे, जर्दा आहे. नशाबान तो भक्ती, प्रभु की भक्ती ही नशा आहे. 12 मध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 40 रन्स. टार्गेट नक्कीच कठीण आहे. प्रत्येक षटकामाग अटॅक करावा लागेल. आक्रमण हे बचावाचं साधन. अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आणि गोलंदाज रोशन ठाकूर आणि आकाश भोईर या संघामधला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर. त्याने घेतलेला झेल अतिशय अफलातून होता. बघूया 12 मध्ये 40. चौथं षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्ग तयार. मिस्टर रोशन ठाकूर. चला, सीमा रेषेलगत सर्व क्षेत्ररक्षक मागवलं आहे. आणि हा पहिला चेंडू हवेमध्ये असेल परंतु आवाक्याच्या बाहेर. तर 2 धावा मिळतील. राहिल्या 11 चेंडू आणि 38 धावांची गरज. 11 मध्ये 38. घाम गाळावा लागेल. असे चमत्कार मगच्या मागच्या सामन्यात देखील भरपूर धावा हव्या होत्या शेवटच्या षटकामध्ये, परंतु त्या देखील छेद झाल्या. शेवटच्या चेंडूमध्ये सामना निर्णायक ठरला होता. 11 मध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. रोशन ठाकूर तयार. आणि हा यस, आणि हा चेंडू हवेमध्ये. यस, अप्रतिम झेल. मध्ये 38. 3.80. 10 मध्ये 38 म्हणजे प्रत्येक चेंडू जवळजवळ चौकार. हाणावा लागेल, मारावा लागेल. दरम्यान रोशन ठाकूर आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 2 धावा, नंतर मात्र बळी. जबरदस्त कमबॅक केलं प्रतिस्पर्धी संघ.
गावदेवी उंबारळी आणि मानपाडा असा हा विद्यमान सामना चालू आहे. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. आणि ह्या दिशाईन चेंडू यस खराब चेंडू दिशाईन मारा. एक धावेचा इशारा, एक धाव मिळेल बघूया. अवांतर धाव संख्येत बरोबर उर्वरित चेंडू 10 आणि धावा पाहिजे 37. 37 3.70. माटे अंपायर तो म्हणतो आता काय नाही एक नाटकं असतात. होईल थांबा जरा. आणि हा लॉप केला बघूया. अप्रतिम. उशीर जायला कामाव जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला. येस रिक्षावाला. जरा टाळ्या वाजवा दादा. टाळ्या वाजवत नाही म्हटलं की टाळे नाही. नोट सरकावा बघा कसे. षटकार दमदार सिक्सर. हो यस पुन्हा एकदा कमबॅक करतोय. 4 चेंडू मध्ये फक्त इनमेन 8 धावा 2 बली. अतिशय चांगली गोलंदाजी. 31 रन रिक्वायर. 31 धावा पाहिजे. झालेले होता ना माट्या. शेवटचा दिवस त्यांचा ठरलेला आहे तिथं. हा यस दॅट इज द वाईट डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. उजव्या इष्टीच्या बाहेरून एक धाव. ये देखो माट्या. ओके अजून जरा झूम कर जरा ताण म्हणजे सामान क्लिअर दिसेल. स्टंप असणार. यस नाही गोट्या आता कमी झाला पहिल्यापेक्षा. हो अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा जबरदस्त मारा. आणि विनोद पाटील आता मात्र खरोखरच या संघाचं भविष्य. अतिशय चांगला मारा केला बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण, दिलेली साथ, केलेली बॅटिंग, निलेशाची 44 धावांची अफलातून इनिंग म्हणजे सर्व गोष्टी चांगल्या घडत गेल्या बघूया. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. आणि हा चेंडू बघूया. आणि हा जोरदार अपेल. नॉट आउट. यस आणि षटक संपलेले राहिले फक्त इनमेन 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी. 30 धावांची गरज. 6 पंचे 30. धाव संख्या 38. 38. 24 चेंडू मध्ये 38. दादा तुम्ही घ्या स्थापना. तुम्ही गेली उत्तर पूजा आम्ही करणार. तर नवनाथ देसले यांना मी विनंती करणं उपस्थित मान्यवर भोपरगावचे तानाजी पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे. तर तानाजी पाटील यांना मी इन्व्हाइट करेन. आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान नवनाथ देसले यांच्या शुभ हस्ते केला जाईल. जरा फास्ट करा प्लीज. फक्त शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटचा गोलंदाज असेल आकाश भोईर ज्यांना मगाशी अप्रतिम झेल घेतात तोच ना. येस लेस फिल्डर. 6 मध्ये 30. निर्णायक षटक. 6 बॉल टू गो. रिक्वायर 30 रन्स. अंतिम अखेरचं शेवटचं फायनल षटक. जिंकले असते तर आले नसते. आता इथं आले म्हणजे नाहीच. काही ठिकाणी बघूया 1000 ठिकाणी असतात. काय करणार. आता वरपला पण देखील 4 टीमनी दगा दिला. आता ते यावं लागेल. आम्हाला पण यावं लागलं ना दादा इथं.
फक्त एक धाव यस आणि 5 मध्ये राहिले 29. जर 5 षटकार मारले तर अजूनही चान्स आहे, पण तो आणायचा कोटीन. आणि हा पहिला षटकार यस. चल 2 षटकार यस. सलग दुसरा षटकार, म्हणजे अजूनही चान्स आहे विनोद पाटील. मग याला नंतर पहिलं मागे का ठेवला मग? 6 चेंडू पण तो मेगा म्हणतो पहिल्या चेंडू पासून जर आक्रमण थोडंसं केलं असतं तर विकेट गेला. बघूया बघूया यस. अजून जर बघूया चान्स आहे. बघूया पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कर आकाश. राईट आर्म राऊंड द विकेट. हो यस. अप्रतिम डिलिव्हरी कमबॅक करत आहे. आता मात्र विजयापासून थोडासा दूर गेलाय. मात्र झुंज कडवी दिली. कडवा प्रतिकार. टू बॉल्स टू गो. आणि हा दमदार यस. आणि हा मिळतील. बघूया अप्रतिम. बघूया चांगली बॅटिंग केली, परंतु मात्र विजय मिळवून देऊ शकत नाही. दुःख आहे. एक कडवी झुंज कडवा प्रतिकार. अतिशय सामना चांगला झाला. बघूया याच्यानंतर आगासन आणि याच्यातला विजेता संघ. चला मॅच इज फिनिश्ड. आणि या सामन्याचा हिरो अर्थातच 44 धावांची खेळी साकारणारा निलेश या स्टेजवर